नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी। आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे मित्रांनो। एका पदाचा निकाल जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि तसेच नवीन प्रसिद्धीपत्रक देखील जाहीर झालेले आहे। आज आहे 29 जुलै 2024 आणि आत्ताच एक ऑफिशियली परिपत्रक जे आहे ते जिल्हा न्यायालयाने रिलीज केलेले आहे। आता ही प्रसिद्धीपत्रक नेमकं काय आहे आणि कोणत्या पदाचा निकाल जो आहे तो प्रलंबित करण्यात आलेला आहे, ही आपण सर्व गोष्टींची माहिती जी आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा येणाऱ्या ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। चला तर आपण आपल्या स्क्रीनकडे वळूया आणि येथे तुम्ही पाहू शकता 29/7/2024 म्हणजे आजचीच तारीख आहे मित्रांनो। आता इथे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे। आता हे प्रसिद्धीपत्रक नेमकं कशाविषयी आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्टेनोग्राफर पदासाठी जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेमध्ये भरपूर जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थी जे आहे ते अपात्र ठरलेले होते आणि याच गोष्टीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर या पदाचा निकाल जो आहे तो सध्या प्रलंबित केलेला आहे। आता स्टेनोग्राफर पदाचा निकाल प्रलंबित तर केलाच आहे आणि तसे सोबतच म्हणजे एक 32 जणांची एक नवीन PDF देखील आपल्याकडे आलेली आहे। आता हे 32 जण कोण आहेत तर ही गोष्ट लक्षात घ्या, या उमेदवारांनी 2 जिल्ह्यात अर्ज केलेले आहेत आणि निवड देखील दोन्ही जिल्ह्यात निवड यांनी घेतलेली आहे। अशा प्रकारचे 32 उमेदवार जे आहेत ते देखील आढळण्यात आलेले आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या उमेदवारांची काय होणार, यांचे फॉर्म रद्द होणार की काय होणार, किंवा यांची निवड होणार की काय होणार, तर त्याविषयी मित्रांनो अजून काहीही स्पष्ट झालेले नाही। परंतु स्टेनोग्राफर पदाचे निकाल जो आहे तो स्थगिती देण्यात आलेली आहे। आता पुढील निर्देश कधीपर्यंत येणार तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी ऑफिशियली सांगितलेले आहे की 31/7 तुम्हाला नवीन नोटीस जी आहे ती तुम्हाला प्रसिद्ध होणार आहे आणि त्या नोटीसनुसार तुम्हाला स्टेनोग्राफर पदासाठी पुढील वाटचालीसाठी म्हणजे आता परत पुन्हा एकदा चाचणी होणार का किंवा काय होणार त्याच्याविषयी माहिती जी आहे ती स्टेनोग्राफर पदासाठी तुम्हाला 31/7 तुम्हाला ती माहिती जी आहे ती लवकरच प्राप्त होणार आहे। आता सर्वच अपात्र एखाद्या जिल्ह्यात झाले असतील तर ते कशामुळे झाले आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जागा जर रिकाम्या तर ठेवायच्या नाही, त्यांना जागा तर भरायच्या आहेत, परंतु असं सर्वच अपात्र म्हणल्यामुळे त्यांनी आता सध्या या निकालावरती रद्द केलेले आहेत निकाल। म्हणजे जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या प्रत्येक जिल्ह्यातील निकाल जे आहेत ते त्यांनी रद्द केलेले आहेत। तुम्ही खाली स्क्रीनवर पाहू शकता। सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र न्यायालयीन ग्रुप यांच्या ऑफिशियल ग्रुपकडून ही माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्यामुळे माहिती 100% ऑथेंटिकच आहे। त्यामुळे आता पुढील निर्देश आता नेमकं कधी येणार तर आता पुढील निर्देश आल्याच्यानंतर पुन्हा एकदा चाचणी होणार का किंवा काही सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते आपल्याला 31/7 तुम्हाला म्हणजे 2 ते 3 दिवसातच तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती लवकरच प्राप्त होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा राहिला मुद्दा म्हणजे आपण आपल्या चॅनलवर आतापासून जिल्हा न्यायालय भरती जेव्हापासून चालू झालेली आहे तेव्हापासून आपण सर्व प्रत्येक छोटी असो किंवा मोठी असो प्रत्येक अपडेट जी आहे ती कव्हरअप केलेली आहे। त्यामुळे चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।